बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत कोल्हापुरात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेत। शक्तीपीठ महामार्ग बंद करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आलाय। दसरा चौकात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात जोरदार आंदोलन केलंय। काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी सरकार विरोधात तीव्र रणसंग्राम केला। शक्तीपीठ म्हणजे आता काय देवासनी माणसं जात नाहीत का? तोच रस्ता पाहिजे आहे, तो रस्ता आम्हाला नको आहे। जर त्या शेतातला रस्ता आमच्या जायत असला तर रक्ताचं पाठ व्हायला तर चालतील, तर आम्ही रस्ता होऊ देणार नाही। आम्हाला शेती पाहिजे, आम्हाला महामार्ग नको आहे। आमची शक्तीपीठ झालाच पाहिजे। मोबदला चांगला देतो, जमीन द्या। मोबदला नको आहे आम्हाला। मोबदला काय पिशवीत भरायचा काय? आज सपला मोबदला आम्ही उद्या खाणार काय? आम्हाला शेती पाहिजे। 80% काढलं तर मार्क नाही, 40% वालेला आहे असं सरकार लाचकाव आहे। मुलासनी नोकऱ्या नाहीत, काय नाहीत, हे पैसे देऊन उडवणार आणि स्वतःच्या स्वार्थासाठी काम करायला। त्यामुळे बळीराजाचा विचार केला पाहिजे सरकारने। पैसे नको आहेत तुम्हाला? नको नको नको। 2 लाख लोक रस्त्यावरती येणार आहेत। त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात जमिनी या बाधित होणार आहेत। जमिनीवरचं मीठ फुटणार आहे, पर्यावरण पूर्णपणे पोल्युटेड होणार आहे आणि हा मार्ग आम्हाला नको आहे।